नमस्कार. मी आनंद खत्री. माझे दोन्ही मुलं अभिषेक आणि मधुरा ज्ञानदा इंग्लिश स्कूलमध्ये लहानचे मोठे झाले. तिथंच त्यांनी 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. माझा ज्ञानदाबद्दलचा अनुभव म्हणाल तर बऱ्यापैकी प्रदीर्घ आहे. म्हणजे ऑलमोस्ट 13 वर्षांपासून मी ज्ञानदा शाळेशी असोसिएटेड आहे. माझा मोठा मुलगा 6वीमध्ये असताना या शाळेत जॉईन झाला. आज तो इंजिनिअरिंग त्याचं कंप्लीट करून IT इंजिनिअरिंग केलं कंप्लीट त्याने आणि आज बँगलोरमध्ये AI प्रोडक्ट कंपनीमध्ये काम करतो आहे. माझी धाकटी मुलगी आज 10वीला आहे आणि तिच्या सेंड ऑफसाठी मी आलो होतो तिला पिकअप करायला आणि सेंड ऑफ पार्टीसाठी. आणि मग त्यावेळेस मला स्कूल ॲडमिनिस्ट्रेशनने सांगितलं की सर तुम्ही काही सांगा या स्कूलबद्दल, फीडबॅक द्या. आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी छान घरी बसून व्यवस्थित सगळ्या पॉईंट आठवून, कारण हा 13 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास जो आहे हा बऱ्यापैकी सांगण्यासारखं बरंच काही आहे आणि ते मी इतक्या कॅज्युअली पटकनी त्याला वाइंड अप नव्हतं करू इच्छित. म्हणून मी प्रॉपरली हा व्हिडिओ खास बनवून पाठवत आहे. तर आता स्कूल म्हटले म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एज्युकेशन. तर ऑफकोर्स ज्ञानदा ही CBSE स्कूल आहे आणि CBSE स्कूलच्या स्टँडर्डप्रमाणे ज्ञानदा उत्कृष्ट एज्युकेशन देतं, एकदम निर्विवाद. आणि म्हणाल तर मी पर्सनली खूप खुश आहे ज्या पद्धतीनं एज्युकेशन वगैरे छान दिलं जातं. टीचर लोकांची टीम खूप सुंदर आहे, भयंकर जास्त म्हणजे तुम्ही जर त्यांचे कष्ट पाहाल तर ते डिटेलमध्ये पाहाल तर खूप तुमच्या लक्षात येईल की ते खूप मेहनत घेतात. तुमच्या लहान मुलांना लहानचं मोठं करेपर्यंत जसा पेरेंट म्हणून तुमचा सहभाग आहे तसा इक्वली सहभाग मला ह्या सगळ्या टीचर्स टीमचा दिसतो. आणि आता एक एक जर गोष्ट मी पाहत लागलो तर समजा दुसरी गोष्ट, माझा मुलगा 6th स्टँडर्डला जॉईन झाला होता. तर एक फंडामेंटल फरक मला दुसऱ्या इंग्लिश स्कूलच्या शाळेचा आणि ज्ञानदा स्कूलचा एक जाणवला आणि तो म्हणजे की आपलं जे हिंदू कल्चर आहे ते व्यवस्थित या शाळेमध्ये जपलं जातं. म्हणजे एकीकडे CBSE आणि प्रो इंग्लिश असं जे वातावरण असतं, ॲट द सेम टाईम साध्या गोष्टी म्हणजे बर्थडे विशेष जरी असतील तरी त्या हॅपी बर्थडे टू यूपेक्षा जीवेत शरद शतम, किंवा तुमचे सणवार असतील तर त्याच्यासाठी जसं नवरात्र आहे, दहीहंडी आहे, दिवाळी आहे, तर मग ते वेशभूषा त्या प्रकारचे करणे, त्याच्या मागच्या स्टोरीज सांगणे, मग चित्रकलाचे प्रदर्शन म्हणा किंवा ह्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज मुलांना करायला लावणे वगैरे, हिंदू कल्चरची खूप जबरदस्त बॉन्डिंग ह्यांनी व्यवस्थित मेंटेन केली आहे. तर हे मला फार विशेष कौतुकास्पद म्हणाल तर हे यांचं वाटतं. दुसरी गोष्ट अजून मी सांगेल की शिक्षकांचं लक्ष जे आहे ते अगदी लहान मुलापासून ते लहानचे मोठे होईपर्यंत अगदी सगळ्या लेवलला व्यवस्थित आहे. म्हणजे आता जसं खूप लहान जे असतात ना त्यांना ते असे जंक फूड वगैरे खायची फार क्रेव असते, त्यांना बिलकुल ॲक्सेप्ट होत नाही ते नसेल तर मी हे नोटीस केलं आहे की लहान मुलांचे डबेसुद्धा अक्षरशः चेक केले जातात की खरंच तुम्ही भाजी पोळी हे स्टँडर्ड फूड आणलं आहे का, ते अजूनही तुम्ही काहीतरी स्नॅक्स बिक्स म्हणा किंवा ते चिप्सचे पाकिटं वगैरे आणून वगैरे, ते विशेष म्हणजे लहान मुलांनी फक्त ते खाऊ नये ह्याकडे विशेष लक्ष दिलं जातं. तर मुलं लहान असताना ती एक फार महत्त्वाची गरज जी आपण पेरेंट लोकांची तळमळ असते की मुलांनी चांगलं खावं, चांगलं राहावं, तर ती शाळेमध्ये पण व्यवस्थित मेंटेन केली जाते. त्यांना फोर्स केलं जातं रादर की ह्या गोष्टी अलाउड नाही. आणि मग मुलं पण हळूहळू घरी ते करतात जरा हट्ट वगैरे, पण शाळेतच मॅन्डेटरी म्हटल्यानंतर मॅडम म्हटलं की मग मुलं ऐकायला लागतं. तर ते खरंच मला छान वाटलं. बाकी ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणाल तर जसं शैक्षणिक सहली झाल्या, अगदी लहान मुलांना तर तुम्ही पार्कमध्ये पण घेऊन जातात, त्यांना न्यायालय काय आहे ते दाखवता, पोस्ट ऑफिस काय आहे ते दाखवता, पोलीस स्टेशन काय आहे ते दाखवता, रेल्वे स्टेशन दाखवता. तर ह्या अशा तर सहली आहेच आहेत. प्लस एज्युकेशन बेस पण यांच्या ट्रिप्स होतात. जसं स्पेस पार्क झालं पुण्यातलं, बाकी पण गोष्टी चालूच असतात ह्याच्या, म्हणजे लाईक एंडलेसली. म्हणजे मी ज्या गोष्टींना एक्सपोज झालो ते फार फ्रॅक्शन आहे. ह्या लोकांनी खूप काही केलेलं आहे. आता अजून एक मला आठवते ते म्हणजे
स्टार गेझिंग नावाचा एक खूप छान उपक्रम यांनी केला होता. त्या दिवशी फुल नाईट आऊट, म्हणजे सगळे मुलं मुली यांना पूर्ण रात्रभर शाळेंनी व्यवस्था केली होती स्टे करण्याची, आणि पूर्ण रात्रभर त्यांनी त्या निरभ्र आकाशामध्ये खास टेलिस्कोप मागवला होता. आणि ते पूर्ण जे आपण सप्तर्षी म्हणा किंवा ते सगळे ऋषी, त्यांचे नावं, त्यांच्या नावाने असलेले ते सगळे तारे किंवा तुमचं सौरमंडल वगैरे, हे जे सगळं शिकवलं जातं हे पुस्तकी ठीक आहे, पण कधी प्रत्यक्षात पाहायचा आणि तो शाळेचा तो अनुभव वगैरे खूप एक्सलंट एक्सलंट, म्हणजे शब्द नाही माझ्याकडे, यांनी इतकं काही केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या हा जो सगळा एवढा मोठा पसारा आहे, हा घडवून आणण्यासाठी जी टीम आहे, आणि ती म्हणजे प्राचार्य ममता मॅडम, विजया मॅडम ज्या अनदर ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे बघतात, आणि सगळी टीचरची टीम. ओके, आता मी एकेकाचे नावं घेतलं म्हणजे ते फार वेळ लागेल त्याला. तर ही सगळी टीचरची टीम आणि ॲडमिनिस्ट्रेशन एक्सलंट काम करते हे सगळं डे अँड नाईट घडवून आणण्यासाठी, आणि रात्रंदिवस आणि अनेक वर्ष हे सगळे करत आलेले आहेत. हे इतकं सोपं नाही आहे हे सगळं घडवून आणणं. आणि त्याच्यासाठी आता जसं ट्रीप घडायची झाली तर अक्षरशः ट्रान्सपोर्टच्या मॅनेजमेंटपासून, बसेस कशा असतील, सिटिंग अरेंजमेंट कसे असेल, कोण कुठे बसेल, रूट काय असेल, ड्रायव्हर कसा असेल, स्टॉप्स कुठे आहेत, पिण्याची पाण्याची व्यवस्था काय आहे, स्टॉप आपण कुठे कुठे घेणार आहोत, त्या जिथे व्हिजिट देतो त्याची परमिशन झाली, आपापसात कम्युनिकेशन सगळं अगदी स्मूथ होतं. म्हणजे पेरेंट आर, मला आजपर्यंत आठवत नाही की एखाद्या ह्यांच्या प्रोग्राममध्ये काहीतरी गडबड झाली वगैरे, सगळं अगदी छान व्यवस्थित करत असतात. आणि एवढं सगळे कष्ट घेऊन सुद्धा तुम्ही ह्यांना भेटायला जाता, चेहऱ्यावर असा आनंद आणि फ्रेशनेस दिसतो तुम्हाला की कौतुक वाटतं की किती कष्ट घेतात ही. या स्माईलच्या मागे त्यांचं दडलेले एफर्ट्स आहेत, जे डेफिनेटली ह्या आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू ॲप्रिशिएट दॅट, की खूप केलं तुम्ही आमच्यासाठी. अजून एक मला खास पॉईंट सांगावा वाटतो, तो म्हणजे आता जसं बिईंग अ प्राऊड फादर ऑफ ए डॉटर, तर मुलींच्या शिक्षणासाठी, आणि कित्येकदा काय असतं की शाळांमध्ये वगैरे एज्युकेशन दिलं जातं, मुलं लहानचे मोठे होत असतात, लहानपणापासून एखाद्या पौगंड अवस्थेमध्ये येतात, बऱ्याच गोष्टींचं बाहेरचं अट्रॅक्शन असतं, डायव्हर्ट होण्याची वगैरे पण भीती म्हणा, शक्यता म्हणा असते. तर त्या दृष्टीनं पण मुलींना खास या बाबतीत एज्युकेशन दिलं जातं, चांगलं काय वाईट काय याची समज दिली जाते. शिक्षण करून तुम्ही करिअर कशा पद्धतीनं तुम्ही याला पुढे घेऊन जाल, तुमचं करिअर तुम्ही कसं कराल, ओव्हरऑल एकंदरीत तुमचं लाईफ छान गाईड आणि फोकस केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी म्हणेल की ही नुसती शाळा नाही आहे, हे ओव्हरऑल तुम्ही एक पुढची पिढी घडवत आहात. फार फार मोठं योगदान आहे तुमचं सगळ्यांचं. आणि जसं म्हणतो की मी जरी माझ्या 2 मुलांचा पालक असलो तरी ही शाळा आणि हे टीचर हे सेकंड पालक आहेत त्यांचे, ज्यांनी लहानचे मोठे यांना घडवलं आहे. आणि तुमच्या ह्या सगळ्या टीमचं मी खूप खूप आभारी आहे, सगळ्यांचं कौतुक करतो. आणि राधाकृष्ण फाउंडेशनचं पण मी आभार मानतो की एक अशी शाळा तुम्ही दिली जे इंडियन कल्चरला पण, हिंदू कल्चरला पर्टिक्युलरली जपते, आणि हायेस्ट CBSE स्टँडर्डचं एज्युकेशन, छान छान ॲक्टिव्हिटी, प्रॉपर एज्युकेशन, आणि एक व्हेरी हेल्दी नाईस एक्सपिरियन्स, असा सगळं सर्वांगीण तुम्ही केलेलं आहे. तुम्ही जे काही केलं त्याची खरंच परतफेड शब्दात करता येणं शक्य नाही. तुमचे म्हणजे मी कायमचं तुमच्यासाठी ऋणी राहील असं मी म्हणेल. थँक्यू व्हेरी मच.